खिडकीबाहेर पाऊस कोसळत होता आणि खाली उभा असलेला आर्यन सतत वर बघत होता. सान्वीचे हात थरथरत होते. आर्यन, तू इथे का आलायस? बाबा पाहतील तर खूप मोठा गोंधळ होईल. आर्यनने आजूबाजूला पाहिलं आणि हळू आवाजात म्हणाला, मला तुझ्या मैत्रिणीकडून कळलं, तुझं जबरदस्तीने लग्न लावतायत. आणि हे ऐकताच सान्वीच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं, कारण तिला वाटत होतं तिचं दुःख आता कुणालाच दिसत नाही. आर्यन पुढे म्हणाला, तू खुश नाहीयेस ना या लग्नात? हा प्रश्न ऐकून सान्वी काही क्षण शांत राहिली. मग अचानक तिच्या आत दडलेला सगळं बांध फुटला. मी संपले आर्यन, माझं आयुष्य संपले. मला अजून शिकायचं होतं, मला स्वतःसाठी जगायचं होतं, पण इथे कुणालाच माझ्या मनाची पर्वा नाही. ती रडत रडत बोलत होती. खाली उभा असलेला आर्यन काही क्षण तिच्याकडे बघत राहिला. त्याच्या डोळ्यात वेदना स्पष्ट दिसत होती, कारण तो तिला खूप आधीपासून आवडत होता, पण त्याने कधी सांगितलं नव्हतं. तो तिच्या स्वप्नांवर प्रेम करत होता, तिच्या चेहऱ्यावरच्या हसण्यावर प्रेम करत होता, आणि आज हेच हसू कोणीतरी जबरदस्तीने हिरावून घेत होतं. चल माझ्यासोबत, अचानक आर्यन बोलला. सान्वी दचकली. काय? चल इथून आत्ताच, मी तुला घेऊन जातो. तू हे लग्न करू नकोस. क्षणभर सान्वीच्या मनात आशेचा छोटासा किरण चमकला. तिने खिडकीबाहेर पाहिलं. त्या काळोख्या रात्री तिला पहिल्यांदाच कुणीतरी स्वतःच वाटत होतं, पण पुढच्या क्षणी तिच्या बाबांचा चेहरा डोळ्यांसमोर आईला. आईचे अश्रू आठवले. समाज, नातेवाईक, लोकांचे टोमणे. ती मागे सरकली. नाही आर्यन, मी नाही जाऊ शकत. पण का? तो जवळजवळ ओरडलाच. आणि तेव्हा सान्वीने एक सत्य सांगितलं, ज्यामुळे आर्यन पूर्ण शांत झाला. बाबांनी माझ्या भावाच्या शिक्षणासाठी खूप कर्ज घेतले, आणि हे लग्न मोडलं तर ते लोक सगळ्यांसमोर बाबांचा अपमानित करतील. बाबा हे सहन नाही करू शकत. आर्यन काही क्षण स्तब्ध उभा राहिला. म्हणजे ही फक्त जबरदस्ती नव्हती, ही एका मुलीच्या स्वप्नांची किंमत होती, जी तिच्या कुटुंबाने पैशाने ठरवलेली होती. अचानक घरात कुणाच्या पावलांचा आवाज आला. सान्वी घाबरली. आर्यन, जा, कुणीतरी येतंय. आर्यन मागे सरकणार इतक्यात सान्वी तिच्या बाबांचा आवाज घुमला. सान्वीच्या अंगावर काटा आला. दरवाजा जोरात उघडला. बाबा संतापाने आत आले आणि खिडकीकडे पाहिलं, आणि खाली उभा असलेला आर्यन त्यांना दिसला. क्षणात त्यांच्या डोळ्यात राग पेटला. म्हणजे हे चालले रात्रीच्या वेळी? सान्वी घाबरून मागे झाली. बाबा नाही, तसं काही नाही. पण त्यांनी तिचं काहीही ऐकलं नाही. क्षणात तिच्या गालावर जोरात थप्पड मारली. सान्वी खाली पडली. त्या आवाजाने तिच्या आईच्या डोळ्यात पाणी आलं, पण ती काही बोलू शकली नाही. आर्यन खाली उभा राहून हे सगळं पाहत होता. त्याच्या मुठी घट्ट आवळल्या गेल्या. त्याला स्वतःवर राग येत होता, कारण तिच्यासाठी तो काहीही करू शकत नव्हता. त्या रात्री सान्वीला एका खोलीत बंद करून ठेवलं गेलं. तिचा फोन आधीच घेतला होता. खिडकीला बाहेरून कुलूप लावलं होतं, आणि उद्या मुलाकडचे लोक तिला पाहायला येणार होते. ती अंधाऱ्या खोलीत बसून शांतपणे रडत होती. अचानक तिच्या दारामागून एक छोटासा कागद आत सरकला. सान्वीने घाबरत तो उचलला. त्यावर एक ओळ लिहिली होती, मी तुला एकटं सोडणार नाही आर्यन. आणि हे शब्द वाचताच इतक्या दिवसांनी पहिल्यांदाच तिच्या चेहऱ्यावर हलकसं हसू आलं. पण तिला अजून माहिती नव्हतं, उद्याचा दिवस तिचं पूर्ण आयुष्य बदलून टाकणार होता. सकाळ झाली होती. घरात खूप गडबड सुरू होती. स्वयंपाकघरात भांड्यांचे आवाज येत होते. बाहेर नातेवाईकांची कुजबूज सुरू होती, आणि सान्वी ती आरशासमोर शांत बसली होती. तिच्या चेहऱ्यावर हलका मेकअप केला होता, पण डोळ्यांखाली रडून आलेली सूज अजूनही दिसत होती. तिची आई तिच्या केसांत गजरा लावत होती. हात थरथरत होते तिचे, कारण आई होती ती. मुलीच्या डोळ्यांमधलं दुःख तिला स्पष्ट दिसत होतं. आई, सान्वी हळू आवाजात म्हणाली. जर मी नाही म्हणाले तर? आईच्या हाताची हालचाल थांबली. क्षणभर खोली शांतता पसरली. मग आईने डोळ्यातलं पाणी लपवत फक्त एवढंच म्हटलं, कधी कधी मुलींना स्वतःच्या मनाविरुद्ध जगावं लागतं गं. हे ऐकून सान्वीच्या छातीत काहीतरी तुटलं, कारण तिला आधार हवा होता, पण तिची आईसुद्धा परिस्थितीसमोर हरली होती. थोड्याच वेळात बाहेरून आवाज आला. मुलाकडचे आले. घरात अचानक उत्साह पसरला. सगळे बाहेर धावले. सान्वीचा श्वास वाढत होता. तिचे हात बर्फासारखे थंड पडले होते. तिला खाली हॉलमध्ये नेण्यात आले. तिची नजर खाली ठेवली होती. समोर सोफ्यावर तो मुलगा बसला होता, विराज. साधा पांढरा शर्ट, शांत चेहरा. बाहेरून फक्त सभ्य वाटत होता, पण सान्वीच्या मनात भीती विचित्र वाढली होती. नातेवाईक मुद्दाम हसत होते. काय सुंदर जोडी दिसते ना, मुलगी तर खूपच नशिबवान आहे. हे शब्द सान्वीच्या कानात काट्यासारखे टोचत होते, कारण कुणालाच तिचं मन दिसत नव्हतं. मुलांना थोडं एकटं बोलू द्या, अचानक कुणीतरी म्हणालं. सान्वीच्या अंगातली ताकदच गेली. तिला आणि विराजला बाजूच्या खोलीत पाठवलं गेलं. दरवाजा बंद झाला. आता खोलीत फक्त दोघेच होते. सान्वी शांतपणे खाली बघत उभी राहिली. काही क्षण विराज तिच्याकडे पाहत राहिला होता. मग तो हलक्या आवाजात म्हणाला, तुला हे लग्न करायचं नाहीये ना?
सान्वी दचकली. तिने पटकन वर पाहिलं. पहिल्यांदाच कोणीतरी तिच्या मनातलं थेट ओळखलं होतं. तिच्या डोळ्यात लगेच पाणी आलं, पण ती काही बोलली नाही. विराज हलकसं हसला, पण त्या हसण्यात काहीतरी विचित्र होतं. घाबरू नकोस, मला सवय आहे अशा मुलींची. सान्वीच्या कपाळावर आठ्या पडल्या. म्हणजे? तो खुर्चीवर मागे रेलला आणि पुढच्या क्षणी त्याने जे बोललं ते ऐकून सान्वीच्या अंगावर काटा आला. माझ्याशी लग्न करणारी तू पहिली मुलगी नाहीयेस जी रडते. क्षणभर सान्वीचा श्वास थांबला. काय? विराज शांतपणे तिच्याकडे पाहत म्हणाला, माझं आधीही लग्न ठरलं होतं. सान्वी स्तब्ध झाली. मग ते का मोडलं? विराजच्या चेहऱ्यावर अचानक विचित्र स्मित आलं. मोल्ड नाही, ती मुलगीच गायब झाली. सान्वीच्या हातातून पाण्याचा ग्लास खाली पडला. धाडकन आवाज झाला. तिच्या हृदयाची धडधड प्रचंड वाढली. तुम्ही काय बोलताय? विराज तिच्या जवळ आला. इतका जवळ की सान्वी घाबरून मागे सरकली. तो तिच्या डोळ्यांत बघत हळू आवाजात म्हणाला, एक गोष्ट लक्षात ठेव, लग्नानंतर मला माझ्या बायकोने जास्त प्रश्न विचारलेले आवडत नाहीत. त्या आवाजात शांतपणा नव्हता, ती सरळ धमकी होती. सान्वीच्या अंगावर काटा आला. तिला पहिल्यांदा जाणवलं ती एका चुकीच्या माणसाच्या तावडीत अडकली चालली होती. बाहेरून दरवाजा उघडला. काय मग? मुलगी बसंत आहे ना मुलगी? नातेवाईक हसत आत आले. विराज क्षणात पुन्हा शांत आणि सभ्य झाला. हो, मला लग्न मान्य आहे. सगळे आनंदाने हसू लागले. पण सान्वी, ती पूर्ण घाबरली होती. तिला ओरडून सांगावंसं वाटत होतं, हा माणूस चांगला नाही. पण तिचे शब्द कशातच अडकले, कारण तिला माहिती होतं या घरात तिच्यावर कुणी विश्वास ठेवणारं नव्हतं. त्या रात्री सान्वी पुन्हा तिच्या खोलीत बसली होती. तिच्या डोक्यात सतत विराजचे शब्द घुमत होते. ती मुलगीच गायब झाली. तेवढ्यात तिच्या फोनवर अचानक एक अननोन नंबरवरून मेसेज आला. जर तुला तुझं आयुष्य वाचवायचं असेल तर हे लग्न थांबव, एक शुभचिंतक. सान्वीचे हात थरथरू लागले, कारण आता तिला खात्री झाली होती विराज काहीतरी खूप मोठं लपवत होता. आता पुढच्या पार्टमध्ये सान्वीच्या अननोन नंबरचा शोध घेणार आणि विराजच्या भूतकाळाबद्दल भयानक सत्य समोर येणार आणि आर्यन पुन्हा तिच्या आयुष्यात एक मोठं पाऊल उचलणार. व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर नक्की चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सर्वांनी सांगायचं आहे. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.